नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ग्राहकांवर बोजा न टाकता गोकुळच्या दूध खरेदी दरात गाई आणि म्हशीसाठी प्रति लिटर 1 रुपयांची दरवाढ जाहीर। वसुबारस कार्यक्रमावेळी गोकुळनं दूध उत्पादकांसाठी दिली गोड बातमी। अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक शाखेनं 2 महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईतील 6 पीडित नृत्यांगनांनी हाताची नस कापून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न। त्यांच्यावर CPR-मध्ये उपचार सुरू। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं मूक आंदोलन। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करण्याची केली मागणी। सर्व्हर डाऊनमुळे जिल्ह्यातील रास्त भाव धान्य वितरण व्यवस्था कोलमडली। सततच्या सर्व्हर डाऊनमुळे धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांकडून होत आहेत मारहाणीचे प्रकार। शासनानं पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची रेशन धान्य दुकानदार संघटनेची मागणी। आणि करवीर तालुक्यातील बोलोलीमधील केदारलिंग सेवा संस्थेतील अपहार प्रकरणी 17 जणांवर करवीर पोलिसात गुन्हा दाखल। यातील 4घांना करवीर पोलिसांनी केली अटक। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। ग्राहकांवर बोजा न टाकता गोकुळच्या दूध खरेदी दरात गाई आणि म्हशीसाठी प्रति लिटर 1 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे। त्याचबरोबर पशुखाद्य दरात 50 रुपयांची कपात आणि संस्थांना देण्यात येणाऱ्या व्यवस्थापन खर्च मार्जिनमध्ये प्रति लिटर 10 पैशांची वाढ देणार असल्याची घोषणा आज गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केली आहे। गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात वसुबारस कार्यक्रम आणि गोकुळच्या नवीन उत्पादनाचा विक्री शुभारंभ आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। यावेळी गोकुळनं दूध उत्पादकांसाठी ही गोड बातमी दिली आहे। आज गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात वसुबारस निमित्त गाय वासरू पूजन करण्यात आलं। त्याचबरोबर नव्यानं उत्पादित केलेल्या गुलाबजामुन, चीज आणि जनावरांसाठी प्रेग्नन्सी पशुखाद्य यांचा विक्री शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गोकुळ दूध संघानं गाभण जनावरांसाठी तयार केलेल्या प्रेग्नेन्सी रेशन या पशुखाद्याचा आणि गुलाबजामुन आणि चीज या उत्पादनांचा विक्री शुभारंभ करण्यात आला। यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या वतीनं ग्राहकांवर बोजा न टाकता गाय म्हैस दूध खरेदी दरात प्रति लिटर 1 रुपयांची वाढ घोषित केली। तसंच पशुखाद्य विक्री दरात 50 रुपयांची सवलत आणि संस्थांना देण्यात येणाऱ्या व्यवस्थापन खर्च मार्जिनमध्ये प्रति लिटर 10 पैशांची वाढ देणार असल्याचं जाहीर केलं। यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी डिबेंचरवरून विरोधकांनी काढलेल्या मोर्चाबद्दल बोलताना ज्यांनी गोकुळ दूध संघाचं 30 वर्ष नेतृत्व केलं त्यांनीच डिबेंचर ही पद्धत सुरू केली आहे। आता त्यांच्या सुनबाईंनी अशा प्रकारे मोर्चा काढून देखावा करू नये असा टोला लगावला। या डिबेंचरच्या प्रश्नावरून आपल्या जिल्ह्यामध्ये मतमतांतर झालेले आहे। मला आश्चर्य वाटतंय, काल जो मोर्चा काढण्यात आला, ज्यांनी 32 वर्ष या संघाचं नेतृत्व केलं, ज्यांनी ही डिबेंचरची पद्धत सुरू केलं, त्याच्या सुनबाई या मोर्चाचं नेतृत्व करत होत्या आणि त्याचं नेतृत्व करत होते 3 पराभूत झालेले माजी संचालक की ज्यांनी 5 वर्षामध्ये डिबेंचर्स हे कायम ठेवलेलं होतं। माझं मत काय आहे की एखाद्या शेतकऱ्याने येऊन आपल्या व्यथा मांडल्या असत्या तरी आम्ही समजू शकलो असतो की ज्यांनी 5 वर्ष सत्ता भोगली, डिबेंचर्स काढले आणि त्या वेळा डिबेंचर्सला उत्तर देताना हीच भूमिका मांडली जी संचालक मंडळानं मांडली आणि पुन्हा आपण त्याचं हे करायचं, हा जो देखावा आहे किंवा हे आहे हे लोक ओळखून असतात। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी लवकरच डिबेंचरचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी एक समिती नेमून सर्वांच्या समन्वयातून निर्णय घेऊ असं सांगितलं।
गेल्या 4.5 वर्षात गोकुळ दूध संघाचा कारभार करताना दूध उत्पादकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही केलाय. आम्ही कुणाचा जावई मोठा करण्यासाठी कारभार केला नसल्याचा टोला त्यांनी लगावला. काम केलं. गोकुळ हा एकट्याच्या कुणाच्या मालकीचा न ठेवता तो खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये सगळ्यांच्या मालकीचा करण्याचं काम या 4.5 वर्षामध्ये प्रामुख्यानं तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलं. ठीक आहे, काही अडीअडचणी या सगळ्या गोष्टीतून मात काढून ज्याचा उल्लेख आबाजींनी केला. मुंबईमध्ये एक जागा घेतली आपण, सोलरचा प्लांट उभा केला, आता त्याचे पैसे फिटून जातील. म्हणजे जे प्रकल्प या गोकुळमधून आपण घेतले ते गोकुळच्या हिताचेच घेतले, वैयक्तिक कुणाच्या हिताचे या ठिकाणी घेतले नाहीत. वैयक्तिक कुणाचा जावई मोठा करण्याचं काम आम्ही 4.5 वर्षामध्ये केलं नाही. शेतकरी मोठा करण्याचं काम प्रामुख्यानं 4.5 वर्षामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी केलं. आणि म्हणून आज देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर काल सगळ्यांनी 2-4 दिवस याच्यावर चर्चा झाली. अरुणराव म्हणले तसं रविवारीच हा निर्णय 1 रुपये दरवाढ द्यावा ही भूमिका आम्ही सगळ्या नेते मंडळींनी चर्चा करून घेतली. गाईला म्हशीला 1 रुपये दरवाढ देत असताना पशुखाद्याच्या माध्यमातून देखील अनुदान वाढवण्याची भूमिका आम्ही घेतली. संस्थांना 10 पैसे कमिशन जास्त देण्याची भूमिका घेतली. हे सगळे निर्णय घेण्यामागचं कारण काय? आपुलकी आणि प्रेम हे संस्थेबद्दल आणि शेतकऱ्याबद्दल आमचं आहे. आणि म्हणून परवा देखील ज्याचा उल्लेख अरुणरावनी केला की इथं येणाऱ्या जनावरांना चारा देण्याची भूमिका सुद्धा घेतली, कारण की त्यांच्यावर अवलंबून हा गोकुळ दूध संघ आहे. यावेळी गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी डिबेंचरवरून काढण्यात आलेल्या मोर्चाबद्दल बोलताना, ज्यांनी जनावरं घेऊन मोर्चा काढला त्यांनी आणलेल्या जनावरांना चारा, पशुखाद्य आणि पाण्याची व्यवस्था गोकुळ दूध संघानंच केली होती. गोकुळ ही जनावरांची काळजी घेणारा संघ आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावला. आमदार चंद्रदीप नरके यांनी नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली गोकुळची वाटचाल चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचं सांगितलं. यावेळी गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी देखील गोकुळच्या कामगिरीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाला आमदार जयंत असगावकर, माजी आमदार के.पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, अजित नरके, अभिजित तायशेटे, S.R. पाटील, रणजित पाटील, नंदकुमार ढेंगे, बयाजी शेळके, शशिकांत पाटील सुयेकर, किसन चौगले, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील यांच्यासह सर्व संचालक, गोकुळचे अधिकारी, कर्मचारी आणि दूध उत्पादक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक शाखेनं 2 महिन्यापूर्वी केलेल्या कारवाईतील 6 पीडित नृत्यांगनांना न्यायालयाच्या आदेशान्वये कसबा बावडा इथल्या शासकीय महिला वसतिगृहात ठेवण्यात आलं होतं. या 6 पीडित महिलांनी आज सकाळी हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. या महिलांना उपचारासाठी CPR इथं दाखल करण्यात आलंय. अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंध शाखेनं 20 ऑगस्ट रोजी कळंबा परिसरातील एका फार्म हाऊसवर छापा टाकला होता. या ठिकाणी सुरू असलेल्या पार्टीत एक महिला 6 महिलांकडून अश्लील नृत्य करून घेत असल्याचं निदर्शनास आलं होतं. यावेळी एका एजंट महिलेसह 6 नृत्यांगनांना कारवाई करून ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंध शाखेनं 6 पीडित महिलांची सुटका करून त्यांना न्यायालयात हजर केलं होतं. यावेळी न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार छापा कारवाईतील 6 पीडित महिलांना कसबा बावडा इथल्या शासकीय महिला वसतिगृहात ठेवलं होतं. दरम्यान आज सकाळी या 6 पीडित महिलांनी एकाच वेळी हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या 6 महिलांना उपचारासाठी CPR इथं दाखल करण्यात आलं असून या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसानं जोरदार धुमाकूळ घातलाय. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आलं. मुसळधार पावसानं महाराष्ट्राला चांगलंच झोडपून काढलंय. जवळपास 68 लाख हेक्टर जमीन पावसानं पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे.
तरीही शेतकऱ्यांना सरकारकडून योग्य ती मदत मिळालेली नाही. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आलं. आजपर्यंत सरकारनं फक्त आश्वासनं दिली आहेत. दिवाळीपर्यंत सरकारकडून योग्य ती मदत मिळावी अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली होती. मात्र कोणतीही मदत सरकारनं केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करायला लावणाऱ्या सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. सर्व महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा अति पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल सरकार नुसतं आश्वासन देत आहे. कुठल्याही प्रकारचे निर्णय ठोस दिलेले नाही आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये तर प्रचंड मोठं तोटा होऊनसुद्धा तिथं कुठल्याही प्रकारचं त्वरित त्यांच्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये एकही रुपया मिळालेला नाही आहे. आणि डिक्लेअर केलेले आम्ही एवढे केले तेवढे केले 32,000 कोटी केले 13,000 कोटी केले पण त्यातले 13 रुपये सगळं लोकांच्यामध्ये मिळालेले नाही आहे. दिवाळीच्या आधी मिळणं मागणी आम्ही केली होती पण दिवाळीच्या आधी नाही मिळालं. ही काळी दिवाळी साजरी या शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. म्हणून आज आम्ही मूक मोर्चा आणि काळी दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्याला भाग पाडणार या सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी आज निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहे. आणि हे सर्व जिल्ह्यामध्ये राज्याच्या सर्व जिल्ह्यात सर्व तालुक्यामध्ये तहसीलदारच्या यामध्ये सर्व आमचे कार्यकर्ते आणखी ते प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना देणार आहेत. आणि सगळ्या राज्यभर हा सर्वात मोठा हे काळा दिन आणि काळा दिवाळी असं साजरी करण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही आलेलो. या मूक आंदोलनात शेतकऱ्यांची वेशभूषा साकारलेल्या पक्षाचा एक पदाधिकाऱ्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष आर.के. पवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, शहर सरचिटणीस सुनील देसाई, बाजीराव खाडे, रोहित पाटील, पद्मजा तिवले, अश्विनी माने, निरंजन जाधव, तुषार गुरव, निकिता माने यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सर्व्हर डाऊनमुळे जिल्ह्यातील रास्त भाव धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. सततच्या सर्व्हर डाऊनमुळे धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांकडून मारहाणीचे प्रकार घडतायत. असे प्रकार टाळण्यासाठी शासनानं पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रेशन धान्य दुकानदार संघटनेनं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याकडे केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सातत्यानं सर्व्हर डाऊन होत असल्यानं रास्तभाव धान्य दुकानदार आणि लाभार्थी यांच्यात वादविवादाचे प्रसंग घडतायत. राधानगरी तालुक्यातील अकनूर विकास सोसायटीचे मॅनेजर अरविंद पाटील यांना काल रवींद्र पाटील या रेशन कार्ड धारकानं मारहाण केली आहे. सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम असल्यामुळे धान्य दिलं नाही म्हणून रवींद्र पाटील यानं अरविंद पाटील यांना बेदम मारहाण केली. असे प्रकार घडू नयेत यासाठी शासनानं पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याकडे केली आहे. सर्व्हर डाऊन समस्येमुळे 70% वितरण अद्याप होऊ शकलेलं नाही. त्याचबरोबर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील मोफत धान्य वाटपाचं कमिशन 8 कोटी रुपये लवकर द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात श्रीपतराव पाटील, आनंदा लादे, अबू बारगीर, राजेंद्र कारंडे, सरिता हरुगुले, इंदुमती मिरजकर, अनिल जंगटे, सागर मेढे, दीपक शिराळे यांचा सहभाग होता. कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं आज तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली आहे. यामध्ये टपऱ्या, जनरेटर आणि स्थळदर्शक बोर्ड जप्त करून शहराच्या प्रवेशद्वारावरचा रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात आला. कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं आज तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत केबिन्स आणि टपऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या या अतिक्रमणांवर प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली. विभागीय कार्यालय क्रमांक 4 अंतर्गत ताराराणी मार्केट, अतिक्रमण, विद्युत, इस्टेट आणि वर्कशॉप विभागाच्या संयुक्त टीमनं ही कारवाई केली. या मोहिमेत तन्वानी हॉटेल जवळील 2 टपऱ्या, 1 मोठा जनरेटर, हॉटेलच्या पलीकडील बाजूच्या 6 टपऱ्या, रस्त्याच्या मध्यभागी असलेला पर्यटन स्थळदर्शक बोर्ड, चिकन विक्रेत्यांच्या 2 टपऱ्या अशी एकूण 11 अतिक्रमणं हटवण्यात आली. या कारवाईसाठी 2 JCB, 2 ट्रॅक्टर, 1 डंपर, 1 गॅस कटर आणि 1 बूम मशीनचा वापर करण्यात आला. या मोहिमेमुळे कोल्हापूर शहरात प्रवेश करणारा मुख्य रस्ता आता पूर्णतः मोकळा झाला असून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, उपशहर अभियंता निवास पोवार, इस्टेट ऑफिसर विलास साळुखे, सहाय्यक अभियंता नारायण पुजारी, कनिष्ठ अभियंते उमेश बागुल, अनुराधा वांड्रे, अमित दळवी, सर्वेयर दत्ता पारधी यांच्यासह इतर कर्मचारी प्रत्यक्ष सहभागी झाले होते. करवीर तालुक्यातील बोलोलीमधील केदारलिंग सेवा संस्थेमध्ये बोगस कर्ज मंजूर करून 2,55,00,000 रुपयांचा आर्थिक अपहार केल्याप्रकरणी 17 जणांवर करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये संस्थेचे पदाधिकारी, संचालक, बँकेचे अधिकारी, निरीक्षक यांचा समावेश आहे. लेखापरीक्षक महादेव अस्वले यांनी अपहार प्रकरणी तक्रार दाखल केली होती. करवीर तालुक्यातील बोलोलीसह 12 वाड्यातील शेतकऱ्यांसाठी केदारलिंग विकास सेवा संस्था ही संस्था कार्यरत आहे. शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. पण शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्यापेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांना लुबाडण्याचं कामच इथल्या सचिवांसह संचालकांनी केलंय. या संस्थेमधून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर पैशांची उचल केल्याचं लक्षात आल्यानंतर सहकार विभागाकडे काही सुज्ञ सभासदांनी तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर सहकार विभागानं फेर लेखापरीक्षणासाठी प्रमाणित लेखापरीक्षक MD अस्वले यांची नेमणूक केली. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून या अहवालानुसार 2,55,09,020 रुपयांचा अपहार झाल्याचं उघडकीला आलंय. यामुळे लेखापरीक्षक महादेव अस्वले यांनी करवीर पोलीस ठाण्यात संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, बँक शाखा अधिकारी, बँक निरीक्षक, सर्व संचालक आदी 17 जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार आज सकाळी संस्थेचे चेअरमन मारुती पेंडुरकर, व्हाईस चेअरमन कृष्णात बाटे, सचिव ज्योतिराम कारंडे, KDCC बँकेच्या आमशी शाखेचे शाखाधिकारी संजय पाटील, बँक निरीक्षक रणजित पाटील, क्लार्क सुनील कांबळे, संचालक परशुराम कारंडे, आनंदा कारंडे, संभाजी बाटे, संदीप बाटे, कृष्णात जाधव, बाजीराव पाटील, रघुनाथ पाटील, धोंडीराम आडुळकर अशा 14 जणांना करवीर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानं बोलोली परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. करवीर तालुक्यातील बोलोली इथल्या केदारलिंग विकास सेवा संस्थेच्या भ्रष्टाचार प्रकरणी करवीर पोलिसांनी जिल्हा बँक निरीक्षक रणजित पाटील, बँक शाखा अधिकारी संजय पाटील, संस्थेचा लिपिक सुनील कांबळे आणि सचिव ज्योतिराम कारंडे या चौघांना अटक केली आहे. या चौघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. करवीर तालुक्यातील दोनवडेमधील कामधेनू सहकारी दूध संस्थेनं बेकायदेशीररित्या वाढवलेले सभासद रद्द करावेत अशी मागणी विरोधी गटानं केली आहे. यासह अन्य मागण्यांचं निवेदन त्यांनी संस्थेचे अध्यक्ष राजाराम कळके यांना दिलं असून 7 दिवसात मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा दूध संस्थेचा दूध पुरवठा बंद करून न्यायालयात दाद मागू असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. करवीर तालुक्यातील दोनवडे इथल्या कामधेनू सहकारी दूध संस्थेनं बेकायदेशीररित्या वाढवलेले सभासद रद्द करावेत अशी मागणी विरोधी गटानं केली आहे. याशिवाय संस्थेनं दूध पुरवठा सभासदांची शेअर्स वर्गणी चालू करावी, ज्या सभासदांची शेअर्स रक्कम अनामत खात्याला वर्ग केली आहे ती पूर्ववत शेअर्स रक्कमेला वर्ग करावी, वारसांची नोंद घालावी आदी मागण्यांचं निवेदन विरोधी गटाच्या वतीनं संस्थेचे अध्यक्ष राजाराम कळके यांना देण्यात आलं. या मागण्यांची पूर्तता येत्या 7 दिवसात करावी, अन्यथा दूध संस्थेचा दूध पुरवठा बंद करू तसंच न्यायालयात दाद मागू असा इशारा यावेळी विरोधी गटानं दिलाय. यावेळी TD कदम, आनंदा पाटील, सोनबा पाटील, महेश पाटील, ज्योतिराम मगदूम, बाजीराव शिंदे, परशुराम पाटील, शामराव चव्हाण, शिवाजी पोवाळकर, PG पाटील, मोहन चिवटे, सागर कळके, अशोक मगदूम आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या कमानीचा धोकादायक भाग गटर आणि इतर साधन सामग्रीच्या सहाय्यानं उतरवण्यात आलाय. या प्रवेशद्वारावरील कमानीला प्रशासक K मंजुलक्ष्मी यांनी 2 दिवसापूर्वी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. S न्यूजनं याबाबतची बातमी प्रसारित केली होती. कोल्हापूर शहराचं प्रवेशद्वार मानली जाणारी आणि 27 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली कोल्हापूर कमान धोकादायक स्थितीत पोहोचली आहे. भिंतीचे तुकडे लोंबकळणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. या व्हिडिओनंतर महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली. प्रशासक K मंजुलक्ष्मी यांनी तातडीनं अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर महानगरपालिकेच्या पॅनलवरील स्ट्रक्चरल इंजिनियरकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्या सूचनेनुसार यातील अत्यंत धोकादायक असलेला भाग काढून टाकण्यात आला। त्याबरोबर तावडे हॉटेल कमानीच्या आतून गेलेली मुख्य विद्युत वाहिनीची केबल देखील काढण्यात आली। ही कारवाई 1 JCB, 2 डंपर, 1 बूमच्या सहाय्याने करण्यात आली। ही कारवाई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पवार, स्ट्रक्चरल इंजिनियर प्रशांत आडकर, सहाय्यक अभियंता अमित दळवी, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, सर्वेयर श्याम शेटे, दत्ता पारधी आदींनी केली। उर्वरित कमान काढण्याचं काम येत्या 2 दिवसात युद्धपातळीवर करण्यात येणार आहे। यासाठी शहरात येणारी मुख्य महामार्गावरील वाहतूक शहराच्या अन्य मार्गानं वळवण्यात येणार आहे। या परिसरातील अतिक्रमण देखील काढण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे। गगनबावडा तालुक्यातील कडवे इथल्या रामलिंग विकास सेवा संस्थेच्या सचिव बदलीबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकारी संस्थेच्या अधिकाऱ्यांना रामलिंग संस्थेच्या सभासदांनी धारेवर धरलं। सचिव बदलीवर योग्य तो तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा संस्थेच्या सभासदांनी दिलाय। गगनबावडा तालुक्यातील कडवे येथील रामलिंग विकास सेवा संस्थेचे सचिव महिपती शंकर चौधरी यांच्या मनमानी कारभाराविरोधात रामलिंग संस्थेच्या 186 सभासदांनी सचिवाची बदली करण्याची मागणी केली होती। या मागणीनुसार चौधरी यांच्या जागी सदाशिव मारुती पालव यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली। पण पालव यांची 24 तासात बदली रद्द करून पुन्हा चौधरींची सचिवपदी नियुक्ती कायम केल्यानं रामलिंग संस्थेच्या सभासदांनी सवाल उपस्थित केलाय। यासाठी आज रामलिंग संस्थेचे सदस्य आणि चेअरमन शौकत थोडगे यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी सभासदांनी या सचिवाला राजकीय दबावातून कोण मदत करतंय, चौधरींना कुणाचा राजकीय पाठिंबा आहे असा जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। यावर सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक चंद्रकांत इंगवले यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून सांगतो असं सांगितलं। यावर संस्थेच्या सदस्यांनी सोमवारी पुन्हा जिल्हा उपनिबंधकांची भेट घेणार असल्याचं सांगितलं। याबाबत अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर ठीक, अन्यथा सर्व सभासद दिवाळीनंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाबाहेर आंदोलन करतील असा इशारा गोकुळ दूध संघाचे संचालक बयाजी शेळके यांनी दिलाय। खरं तर गेल्या वर्षीचं पीक कर्ज देखील हे शेतकरी उचलू शकलेले नाहीत आणि याही वर्षी असा सातत्यानं जर प्रशासनाच्या माध्यमातून जर या ठिकाणी या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होणार असेल तर आज आम्ही या ठिकाणी या संस्थेचे चेअरमन आणि सगळे सभासद DDR साहेबांना भेटायसाठी आलो होतो। केडरचे CEO आहेत त्यांना भेटायसाठी आलो होतो। दोघे ऑफिसमध्ये आता उपलब्ध नाहीत असं तिथल्या आणि फोन देखील त्यांचे बंद आहेत असं या ठिकाणी त्यांनी सांगलेलं आहे आणि म्हणून आम्ही आणि त्यांच्या जबाबदार AR साहेबांना भेटून आता त्यांना सांगितलेलं आहे हे सोमवारी आम्ही या ठिकाणी पुन्हा येणार आणि नक्की वस्तुस्थिती त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे किंवा का कोणाच्या राजकीय दबावाखाली अशा पद्धतीचं कृत्य त्यांच्याकडून सातत्याने होतं आहे आणि जर त्यांनी या शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर सोमवारच्या नंतर ऑफिस दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर जेव्हा ऑफिस चालू होईल त्यावेळी आम्ही निश्चितपणाने ही सगळे जे शेतकरी आहेत त्यांचा जो रोजीरोटीचा प्रश्न आहे तो या ठिकाणी जे काय उदरनिर्वाहासाठी धंदा करतात ते सगळा साहित्य घेऊन या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसणार आहोत। यावेळी माजी सरपंच दगडू भोसले, शहाजी पाटील, MG पाटील, सर्जेराव चौधरी, रामलिंग संस्थेचे सभासद भागोजी कांबळे, अहमद मुकादम, गुलाब थोडगे, सदाशिव कांबळे, रफिक परवाली, रमजान थोडगे, रशीद मुकादम यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते। पुण्यातील बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या जान्हवी वरेकर या कोल्हापुरातून पुण्याला जात असताना त्यांची पर्स हरवली होती। यावेळी कोल्हापूर बस स्थानकात असणाऱ्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडील हेड कॉन्स्टेबल धर्मेंद्र बगाडे आणि राजू पाटील यांनी प्रामाणिकपणे 13 लाखांचे दागिने असलेली पर्स जान्हवी वरेकर यांना परत केली आहे। बगाडे आणि पाटील या दोघांनी प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल कौतुकाची थाप देत पोलीस अधीक्षकांनी त्यांना 3000चं बक्षीस दिलंय। मूळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आणि सध्या पुण्यातील बिबेवाडी परिसरात राहणाऱ्या जान्हवी वरेकर या कोल्हापुरात त्यांच्या आईच्या उत्तर कार्यासाठी आल्या होत्या। आज सकाळी त्या पुण्याला जाण्यासाठी आपटेनगरमधून रिक्षातून बसस्थानक परिसरात आल्या। तिथं उतरताना त्यांच्याकडील पर्स पडल्याचं त्यांच्या लक्षात आलं नव्हतं। काही वेळानंतर ही पर्स बसस्थानक परिसरात कर्तव्यावर असलेले शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडील हेड कॉन्स्टेबल धर्मेंद्र बगाडे यांना दिसली। त्यांना पर्समध्ये 1100 रुपये आणि काही दागिने असल्याचं आढळून आलं। दरम्यान जान्हवी वरेकर यांना किणी टोल नाक्याजवळ गेल्यावर त्यांच्याकडील पर्स हरवल्याचं निदर्शनाला आलं। त्यांनी त्यांचे पोलीस दलात कार्यरत असलेले चुलत भाऊ आनंदा पंदारे यांच्याशी संपर्क साधला।
पंधारे यांनी बगाडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर पर्स सापडल्याची माहिती दिली. पर्समधील आधार कार्डवरून पर्स जान्हवी वरेकर यांचीच असल्याची खात्री करून 1100 रुपये रोकड आणि सुमारे 13 लाख रुपये किमतीचे 11 तोळे दागिने असलेली पर्स जान्हवी वरेकर यांना प्रामाणिकपणे परत करण्यात आली. या प्रामाणिकपणाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी हेड कॉन्स्टेबल धर्मेंद्र बगाडे आणि राजू पाटील यांचा सत्कार केला. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोघांनाही प्रत्येकी 3000 रुपये रोख बक्षीस दिले. हातकणंगले तालुक्यातील अंबप फाटा इथं 16 ऑक्टोबरला रात्री 10च्या सुमारास एका धावत्या 4 चाकी वाहनाला अचानक आग लागली आहे. या दुर्घटनेत वाहन पूर्णतः जळून खाक झाले. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाळवा तालुक्यातील लाडेगाव इथले सत्यजित संजय पाटील हे आपल्या स्विफ्ट कारमधून कोल्हापूरला दीपावलीच्या खरेदीसाठी गेले होते. ते खरेदी आटपून रात्री घरी परत निघाले होते. त्यांची कार पुना बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील अंबप फाटा इथं आली असता कारला अचानक आग लागली. ही आग वाहनाच्या इंजिनमधून लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रसंगावधान राखत सत्यजित पाटील आणि त्यांच्यासोबत असलेले सर्वजण तात्काळ गाडीतून बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला. काही क्षणातच गाडीनं भीषण पेट घेतला. संपूर्ण गाडी जळून खाक झाली. घटनास्थळावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान वडगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं येऊन आग आटोक्यात आणली. त्यांच्या सतर्कतेमुळं आग आसपास पसरली नाही. या घटनेमुळं वाहनधारकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून वाहनांची नियमित तपासणी आणि देखभाल करण्याचं महत्त्व अधोरेखित झालंय. तावडे हॉटेल जवळील कोल्हापूरच्या प्रवेश कमानीचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आणि सर्व यंत्रणा हडबडून जागी झाली. त्यानंतर प्रशासन आणि आमदार क्षीरसागर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून 3 कोटीच्या निधीची घोषणा केली आहे. मात्र सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर सुनील यादव आणि आसमा कुरणे यांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंच स्वागत कमानीच्या कामाला गती मिळाल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. तावडे हॉटेल इथं असणाऱ्या कोल्हापूर प्रवेश कमानीची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या कमानीची दुरावस्था समोर आणणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि रातोरात संपूर्ण यंत्रणा हडबडून जागी झाली. घटनास्थळी जाऊन महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून दुरुस्तीबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी कमानीची पाहणी करून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून 3 कोटी रुपये मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा केली. प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जागं केलं ते एका इंस्टाग्रामवरील व्हिडिओनं. कोल्हापुरातील सोशल इन्फ्लुएन्सर सुनील यादव आणि आसमा कुरणे यांनी कमानीच्या दुरावस्थेबाबत व्हिडिओ पोस्ट केल्यानं तात्काळ कमानीच्या कामाला गती मिळाली. याबद्दल सुनील यादव आणि आसमा कुरणे यांचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी कौतुक केलंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले 4-5 दिवस कोल्हापूर शहराला स्वागत करणारी जी कमान आहे याची झालेली दुरावस्था या संदर्भात ज्यांनी कोणी सोशल मीडियालिस्टनं हा आवाज उठवला त्याचा सर्वप्रथम मी त्याचं अभिनंदन करतो. सोशल इन्फ्लुएन्सर सुनील यादव आणि आसमा कुरणे हे आपल्या इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून कोल्हापुरातील अनेक समस्या, अनेक प्रश्न समोर आणत असतात. याआधीसुद्धा त्यांनी कमानीवरील भगवा ध्वज फाटल्यानंतर स्वखर्चानं कमानीवर ध्वज फडकावला होता. यापुढेही कोल्हापूरचे अनेक प्रश्न मांडत राहू अशी प्रतिक्रिया त्यांनी एस न्यूजशी बोलताना दिली आहे. काही दिवसापूर्वी आम्ही कमानीपाशी गेलो होतो. आसमा आणि मी तिथे गेलो होतो. विषय होता की कमानीवरती झेंडा खराब झाला होता. तो आम्हासनी बदलायचा होता कारण की मागल्या वेळी पण चेंज केला होता. तिथे गेल्यानंतर निदर्शनात आलं की कमानीची दुरावस्था झालेली आहे. वरती पण जाता येत नाही. कमानी सिमेंट सोडायला लागल्या. तर आमच्या लक्षात आलं की ह्याचा आता एक चांगला प्रॉपर व्हिडिओ बनवून टाकूया. लोकांना आवडल्यानंतर त्यावर ॲक्शन घेता येईल. व रातोरात तो 24 तासामध्ये एवढा प्रसिद्ध झाला की आयुक्तांना तिथं यावं लागलं. त्यांनी तिथे ॲक्शन घेतली. अपेक्षा नव्हती की एवढा छान प्रतिसाद मिळेल आणि ह्या एका व्हिडिओवर इतका छान प्रतिसाद मिळाला व इतक्या भरभरून कमेंट आल्या आणि लगेच 2 दिवसाच्या आत त्या गोष्टीला यश मिळालं. 3 कोटीचा निधी आणला व त्या कमानीच्या कामाला सुरुवात झाली. हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
सोशल मीडियावर रील स्टार होण्याचं वेळ सध्या सुरू असताना सोशल इन्फ्लुएन्सर सुनील यादव आणि आसमा कुरणे यांनी सामाजिक प्रश्न पुढे आणून तो मार्गी लावण्याचं काम केल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू असून अनेक ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत इथं रस्त्यात वाढदिवस साजरा करून दंगा करण्यापासून रोखल्यानं पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या तिघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली होती. या अटक केलेल्या तिघांची गुरुवारी सायंकाळी लक्ष्मीपुरी पोलिसांनी लक्षतीर्थ वसाहत इथल्या मुख्य रस्त्यावरून धिंड काढली आहे. कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत इथं सोमवारी रात्री रस्त्यावर दुचाकी लावून त्यावर केक कट करून तिघेजण दंगा करत होते. यावेळी या ठिकाणी रात्रपाळीसाठी असलेले लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पंढरीनाथ सामंत यांनी त्यांना रस्त्यात दंगा करू नका असं सांगितलं. त्यावेळी सादिक पाटणकर, अवधूत गजगेश्वर आणि आदित्य भोजने या तिघांनी पोलीस कर्मचारी सामंत यांना मारहाण करून घटनास्थळावरून पळ काढला होता. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी या तिघांना अटक केली होती. या अटक केलेल्या तिघांची गुरुवारी सायंकाळी लक्ष्मीपुरी पोलिसांनी लक्षतीर्थ वसाहत इथल्या मुख्य रस्त्यावरून धिंड काढली आहे. यावेळी लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील पथकानं गुरुवारी रात्री सदर बाजारजवळ संयुक्त कारवाई करत MD ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक केली आहे. ऋषिकेश प्रफुल्ल जाधव असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून MD ड्रग्ज, मोबाईल आणि एक बुलेट गाडी असा 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. गुरुवारी सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील पथक आणि शाहूपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सदर बाजार परिसरात MD ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक केली आहे. ऋषिकेश प्रफुल्ल जाधव असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून 12,000 किमतीचे MD ड्रग्ज, मोबाईल आणि बुलेट असा 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील सहाय्यक फौजदार समीर मुल्ला, मिलिंद टिळे, प्रतीक शिंदे यांनी केली आहे. अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत हिंदू जनसंघर्ष समितीनं कोल्हापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना निवेदन दिले. त्यामध्ये जलटाक्या आणि पाईपलाईनच्या कामांचा दर्जा, अपूर्ण कामं, ठेकेदारांवरील कारवाई, सुरक्षा तपासणी आणि दिवाळीपूर्वी पाणीपुरवठा सुरळीत राहावा आदी मागण्यांचा समावेश आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत केंद्र सरकारच्या अटल मिशन फॉर रिज्युव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन तथा अमृत योजनेअंतर्गत जलपुरवठा सुधारणा प्रकल्प राबवला जातोय. या योजनेअंतर्गत शहरात नवीन पाईपलाईन टाकणं, जलटाक्यांचं बांधकाम आणि जुन्या जलसाठ्यांचं नूतनीकरण अशी कामं सुरू आहेत. हिंदू जनसंघर्ष समितीच्या पाहणी दौऱ्यांमध्ये आणि नागरिकांच्या तक्रारीतून या कामांमध्ये दर्जांचा अभाव, अपूर्ण कामं आणि सुरक्षेच्या बाबतीत गंभीर त्रुटी आढळल्यात. विशेषतः फुलेवाडी फायर स्टेशन जवळील स्लॅब कोसळून झालेली दुर्घटना ही बांधकामातील दर्जाहीनतेचा आणि सुरक्षा नियमातील दुर्लक्षाचा परिणाम असल्याचा आरोप समितीनं केलाय. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्यानंतरही दोषी ठेकेदारांवर अद्याप कारवाई झालेली नाही असा आरोप करत त्यांची देयकं थांबवावीत अशी मागणी समितीनं केली आहे. रस्ते खराब झाले असून त्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. दिवाळीपूर्वी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहील यासाठी महापालिकेची तयारी काय आहे असा सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आलाय. या सर्व मागण्यांचं निवेदन अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना देण्यात आलं. यावेळी अभिजित पाटील, आनंदराव पवळ, कविराज कबुरे, राजेंद्र दोरसकर, संभाजी थोरवत, महेश पोवार, अजय सोनवणे, सुरेश जाधव उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठात कुलगुरुपद रिक्त असल्यानं त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया लवकर राबवावी अशी मागणी संविधान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचा मेल राज्यपाल तथा कुलपती यांना करण्यात आलाय. सध्याचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी पुरोगामी जिल्ह्यात कोणत्याही एका विशिष्ट संघटनेला किंवा पक्षाला महत्त्व न देता विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून सहकार्य करावं अशी मागणीही करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठात मागील 63 वर्षांची परंपरा खंडित होऊन 4 दिवस विद्यापीठ हे कुलगुरू पदाविना होतं. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांची शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी 10 ऑक्टोबर रोजी नियुक्ती करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठांतर्गत 283 महाविद्यालयं आणि 1,85,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जरी प्रभारी कुलगुरू शिवाजी विद्यापीठाला मिळाले असले तरी त्यांच्याकडे धोरणात्मक निर्णयाचा अधिकार नाही. त्यामुळे कायमस्वरूपी कुलगुरूंची प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी अशी मागणी संविधान युवा प्रतिष्ठाननं राज्यपाल तथा कुलपती आचार्य देवव्रत यांना मेलद्वारे केली आहे. आणि या प्रकरणी तात्काळ राज्यपालांनी कुलगुरूंची कायमस्वरूपीची निवड करावी. कारण आत्ता जे प्रभारी म्हणून कुलगुरू आलेले आहेत ते या ठिकाणी धोरणात्मक निर्णय कोणतेही घेऊ शकत नाहीत. त्यासाठी आम्ही संघटनेच्या वतीनं राज्यपाल महोदय यांच्याकडे मागणी केलेली आहे की या ठिकाणी लवकरात लवकर कुलगुरूंची नियुक्ती करण्यात यावी. सध्याचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी हे पुरोगामी जिल्ह्यात कोणत्याही एका विशिष्ट संघटनेला किंवा पक्षाला प्राधान्य देत आहेत असा आरोप संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय. त्यांनी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून कार्य करावं अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. आमची एक विनंती आहे की आपण विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून इथला कारभार चालवावा. जर एखाद्या कोणत्या पक्षाला एखाद्या संघटनेला जर आपण केंद्रस्थानी ठेवून जर इथला कारभार चालवत असाल तर शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये हे आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. हा पुरोगामी जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर का तुम्ही कोणत्याही एका संघटनेला किंवा एखाद्या संस्थेला केंद्रस्थानी मानून जर इथला कारभार करणार असाल तर त्याच्या योग्य वेळी आम्ही आपणास उत्तर देऊ. यावेळी अमित नागटिळे, प्रवीण बनसोडे, सचिन कांबळे आदी उपस्थित होते. दौलत साखर कारखान्यावर असलेली SDF कर्जाची टांगती तलवार दूर करत तासगावकर काळातील थकीत FRP 14 वर्षानंतर अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती अथर्व इंटर ट्रेड कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली आहे. तासगावकर कारभाराच्या काळात दौलत साखर कारखान्याची थकीत FRP रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती. FRP वाटपाची प्रक्रिया सुरू असतानाच NCDCच्या थकीत कर्जामुळे कारखान्यावर लिलावाची कारवाई सुरू करण्यात आली आणि FRP वितरण थांबवण्यात आलं होतं. मात्र अथर्व इंटरट्रेड कंपनीनं न्यायालयीन लढा देत कारखाना सभासदांच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवलंय. शेतकऱ्यांना दिलेल्या वचनानुसार FRP रक्कमेचं वाटप पुन्हा सुरू करण्यात आलं असून शुक्रवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याचं अथर्व प्रशासनानं जाहीर केलंय. 14 वर्षांची ही थकीत FRP शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. आज ती रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करून आम्ही आमचं वचन पाळलं असल्याचं अध्यक्ष खोराटे यांनी सांगितलं. तर 2015 सालच्या केसचा 2025 साली निकाल लागला, ज्यावेळी अथर्वचा काहीही संबंध नव्हता आणि तो निकाल दौलतच्या विरोधात गेला आणि NCDCनं ऑप्शनची म्हणजे लिलावाची नोटीस बजावली होती. ती 2 महिन्यामध्ये आम्ही धावपळ करून दिल्लीपर्यंत चक्रा मारून कोणत्याही परिस्थितीत हा शेतकरी आणि सभासदांचाच कारखाना ठेवायचा ह्या अनुषंगानं जेवढी पावलं उचलावी लागतील तेवढी उचलली आणि 2 महिन्यामध्ये आम्ही तो निकाल फिरवून आणला. आणि आता तुम्हाला सांगू इच्छितो, कोर्टाचे ऑर्डरच असे आलेले आहे की किमान मी असे पण तरी म्हणजे 39 वर्षांपैकी 6 झालेले आहेत, अजून 33 वर्ष तरी तिथं आमच्याशिवाय कोणीही येऊ शकणार नाही जोपर्यंत आम्ही जाऊ इच्छित नाही. आणि ज्यावेळी आम्ही जाऊ त्यावेळी ऑटोमॅटिकली हा कारखाना शेतकऱ्यांनी सभासदांचा झालेला असणार आहे. त्यामुळं आम्ही जे वचन दिलं होतं ते आम्ही पूर्ण केलेलं आहे. शेतकरी सभासदांचाच ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे हे चालू असतेवेळी लिलावाची सर्व प्रक्रिया चालू असतेवेळी किंवा चालू व्हायच्या अगोदर आम्ही 2009-10ची 10-11ची FRP द्यायला सुरुवात केली होती. जी तासगावकरांच्या काळातले पैसे देणं होतं ते आम्ही द्यायला सुरुवात केलेलं होतं. पण मध्येच लिलावाचा आल्यामुळं आम्ही सगळे तिकडे गुंतले गेलो. त्याच्यामुळं काही जणांचा पैसे दिले गेले आणि काही जणांचे राहिले. आणि तेव्हा पण मी बोललो होतो की एकदा ज्या दिवशी निर्णय आला कोर्टाचा की आता लवकरच मी राहिलेल्या जणांची पण देणी लवकरच देईल. आणि आज ती जी FRP राहिलेली होती त्यातलं 50% अमाऊंट आम्ही आजच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले आहेत. कदाचित हा व्हिडिओ बघेपर्यंत तुमच्या खात्यावर ते चढलेले सुद्धा असतील आणि तुम्ही त्याचा उपयोग येणाऱ्या दिवाळीसाठी करू शकाल. आणि मला पण वाटेल की खऱ्या अर्थानं ही माझ्या शेतकरी बंधूंची दिवाळी चांगली जाईल. दुसरीकडे दौलत साखर कारखान्याच्या कामगार संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यानंतर अथर्व कंपनीनं आपली बाजू कायदेशीर आणि आर्थिक निकषांवर स्पष्ट केली आहे. गुरुवारी कामगार संघटनेशी चर्चेसाठी खोराटे स्वतः कारखान्यावर हजर राहिले होते. मात्र संघटनेचे प्रतिनिधी निमंत्रण देऊनही चर्चेला आले नाहीत. त्यामुळे कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न कुणीतरी हेतुपुरस्सर करतंय असा संशय खोराटे यांनी व्यक्त केलाय.
दीपक शेट्टी यांनी आपलं जीवन समाजाच्या सेवेसाठी समर्पित केलंय. सर्वांसाठी आपुलकी, सहकार्य आणि समर्पणाच्या तळमळीनं गरजूंच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेतलाय. नामदार प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर ऋणानुबंध जपत त्यांनी अनेकांचं जीवन प्रकाशमय केल्याचे गौरवोद्गार जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आंबेडकर यांनी काढले. ते राधानगरी इथं एका कार्यक्रमात बोलत होते. राधानगरीतील सामाजिक कार्यकर्ते दीपक शेट्टी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीत 28 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. जनरल बैलगाडी स्पर्धेत गुरवसाहेब बैलगाडा कोतेनं प्रथम क्रमांक पटकावला. राशिवडे बुद्रुक इथल्या पांडुरंग धुंद्रे यांच्या बैलजोडीनं द्वितीय क्रमांक पटकावला. तर बिनदाती बैलांमध्ये राशिवडे बुद्रुक इथल्या दिगू बैलजोडीनं प्रथम, अण्णाप्रेमी कूरनं द्वितीय आणि विशाल कळंबानं तृतीय क्रमांक पटकावला. या विजेत्यांना रोख रक्कम आणि पारितोषिकं देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. त्यानंतर वाढदिवसानिमित्त गौरव समितीच्या वतीनं दीपक शेट्टी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्राध्यापक अर्जुन आंबेडकर यांनी विविध विकास कामांचा आढावा घेत दीपक शेट्टी यांच्या समाजाभिमुख व्यक्तिमत्वाचे पैलू स्पष्ट केले. सर्वांसाठी आपुलकी, सहकार्य आणि समर्पणाच्या तळमळीनं सर्वसामान्यांसाठी 24 तास झटणारा कार्यकर्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. कुठे बस म्हणून तिथे बसणार, कुठे चल म्हटलं तिथे चालणार. रात्र म्हणायची नाही, दिवस म्हणायचे नाही, कोण पेशंट आहे म्हणायचं नाही, कुणासाठी मी रात्रीचं जाणार. अशा पद्धतीची राहणी असलेला साधा सरळ माणूस आपल्या सगळ्यांच्या मध्ये नेतृत्व करतोय. आम्ही या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो. यावेळी दीपक शेट्टी या नेहमी सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळं मला शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न माहिती असल्यानं त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर असतो असं सांगितलं. मला समाजाचं दुःख, वेदना, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर काम करायचं आहे. ना स्वार्थासाठी ना स्वतःसाठी, फक्त जनतेच्या सेवेसाठी या टॅगलाईनखाली मी काम करत असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. यावेळी शशिकांत बैलकर, प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे, अनिल बडदारे यांनी आपल्या मनोगतातून शेट्टी यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, नंदकिशोर सूर्यवंशी, तालुका प्रमुख तानाजी चौगले, राजाराम कारखाना व्हाईस चेअरमन गोविंद चौगले, विजय महाडिक, अशोक फराकटे, संतोष पाटील, मनसेचे राजेंद्र चव्हाण यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कागल नगर परिषद, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि सार्थ एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं कैलासवासी उत्तमराव पाटील जैवविविधता प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. हे उद्यान भविष्यात पर्यटनाच्या बाबतीत देशातील 1 नंबरचं केंद्र ठरेल असा विश्वास यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय. कागल नगर परिषद, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि सार्थ एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं कागलमध्ये कैलासवासी उत्तमराव पाटील जैवविविधता प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पुनरुज्जीवन कामाला प्रारंभ झाला. यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी कैलासवासी उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान पुन्हा एकदा नव्या जोमानं विकसित होणार असल्याचं सांगितलं. या उद्यानाचं काम 3 टप्प्यात होणार असून हे उद्यान भविष्यात पर्यटनाच्या बाबतीत देशात 1 नंबरचं केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी वीरेंद्र गायकवाड, शरद आजगेकर, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, निरीक्षक नितीन कांबळे, राजाराम गुरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठान संचलित मास्टर दीनानाथ विद्यामंदिर या शाळेत दिवाळीचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर चाललेला हा आनंदोत्सव केवळ सणांचं औचित्य म्हणून नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये परंपरेचा सन्मान, आनंदाचं महत्त्व आणि सहकार्याची भावना रुजवणारा ठरलाय. कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठान संचलित मास्टर दीनानाथ विद्यामंदिर या शाळेत विद्यार्थ्यांनी दिवाळी साजरी केली. याची सुरुवात भव्य आणि सुंदर रांगोळीच्या सजावटीनं झाली. शाळेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकाशकंदिलांनी वातावरण प्रकाशमय झालं होतं. तसंच रांगोळीच्या सभोवताली दिवे लावून शाळेला सणाचा पारंपरिक आणि आकर्षक साज चढवण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी फराळाचा आस्वाद घेतला. त्याचबरोबर फटाक्यांची मुभा दिल्यामुळं सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. त्यानंतर दिवाळीच्या पारंपरिक गाण्यांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांनी सर्वांची मनं जिंकली.
कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरलं ते मुख्याध्यापक विश्वास केसरकर यांचं प्रेरणादायी भाषण. त्यांनी धनत्रयोदशी, वसुबारस, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सणांचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना प्रभावीपणे समजावलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक सुरेश चौगले, अमृता वासकर यांचं विशेष सहकार्य लाभलं. दिवसभर चाललेला हा आनंदोत्सव केवळ सणाचं औचित्य म्हणून नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये परंपरेचा सन्मान, आनंदाचं महत्त्व आणि सहकार्याची भावना रुजवणारा ठरला. अवनी संस्थेमार्फत वसुबारस हा सण निसर्गपूरक कृती उपक्रमानं साजरा करण्यात आला. यावेळी कस्तुरबा गांधी सेंद्रिय शेती प्रकल्पाअंतर्गत रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीबाबत प्रबोधन करण्यात आलं. गाईला गोमाता मानण्याची परंपरा आहे, मात्र बदलत्या जीवनशैलीमुळं या सणाचा मूलभूत उद्देश हा हरवला असून चुकीच्या पद्धतीनं गाईला शिजवलेलं अन्न आणि फराळाचे पदार्थ दिले जातात. त्यामुळं गाईच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. या पार्श्वभूमीवर अवनी संस्थेनं वाशी, नंदवाळ आणि जैताळ या गावातील 35 देशी गायी असलेल्या शेतकऱ्यांना वसुबारस निमित्त हादग्याच्या रोपांचं वाटप केलं. कस्तुरबा गांधी सेंद्रिय शेती प्रकल्पाअंतर्गत रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय. शेतकऱ्यांनी या रोपांचं संगोपन करून नियमितपणे गायींना या रोपाचा पाला खाऊ घालण्याचं आवाहन करण्यात आलंय. हादग्याच्या पाल्यामुळं गायींना आवश्यक प्रथिनं आणि खनिज द्रव्य मिळतात, पचन संस्था निरोगी राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी संस्थेचे साताप्पा मोहिते, केदार पाटील, माया जोगडे यांनी विशेष परिश्रम घेतले. वसुबारस दिनानिमित्त करवीर तालुक्यातील सडोली खालसामधील शेतकरी मंडळाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीने गायी, वासरे आणि बैलजोडींची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. वसुबारस म्हणजे गोमातेप्रती कृतज्ञतेचा, शेती आणि संस्कृतीशी जोडलेला सण. या वसुबारस दिनानिमित्त करवीर तालुक्यातील सडोली खालसामधील शेतकरी मंडळाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं गायी, वासरं आणि बैलजोडींची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत गायरं, कपिला, कोमस, गीर, कांकेर, पंढरपुरी इत्यादी विविध जातीच्या सुमारे 47 गायी आणि बैलजोड्यांचा समावेश होता. गावातील 3 गायी आणि वासरांची निवड विशेष पूजा ही गोमाता आराधनेसाठी करण्यात आली. गोमातेची पूजा करण्यात आली असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोकुळचे माजी चेअरमन अरुणकुमार डोंगळे, राहुल पी पाटील, प्रदेशाध्यक्ष शेकाप क्रांतिसिंह पवार पाटील, भूभागीय सहसंचालक मुकेश पाटील, करण पाटील, अशोक पाटील, सागर पाटील, तेजस्विनी पाटील, कांचन पाटील, प्राध्यापक निवास साळुंखे आणि श्रीकांत चव्हाण यांची उपस्थिती होती. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ग्राहकांवर बोजा न टाकता गोकुळच्या दूध खरेदी दरात गाई आणि म्हैशीसाठी प्रति लिटर 1 रुपयांची दरवाढ जाहीर. वसुबारस कार्यक्रमावेळी गोकुळनं दूध उत्पादकांसाठी दिली गोड बातमी. अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक शाखेनं 2 महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईतील 6 पीडित नृत्यांगनांनी हाताची नस कापून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न. त्यांच्यावर CPRमध्ये उपचार सुरू. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं मूक आंदोलन. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करण्याची केली मागणी. सर्व्हर डाऊनमुळे जिल्ह्यातील रास्तभाव धान्य वितरण व्यवस्था कोलमडली. सततच्या सर्व्हर डाऊनमुळे धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांकडून होत आहेत मारहाणीचे प्रकार. शासनानं पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची रेशन धान्य दुकानदार संघटनेची मागणी. आणि करवीर तालुक्यातील बोलोलीमधील केदारलिंग सेवा संस्थेतील अपहार प्रकरणी 17 जणांवर करवीर पोलिसात गुन्हा दाखल. यातील 4 करवीर पोलिसांनी केली अटक. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.